रामकृष्ण हरी. आपण करण्यासाचं चौथ्या चरणाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्ण हरी. नित्य सर्वगतस्थानुरचलोऽयं सनातनः नित्यनामिकाभ्यां नमः. आता हे चरण दुसऱ्या अध्यायातील 24व्या श्लोकातील दुसरे चरण आहे. आणि हा मंत्र म्हणताना करंगळे शेजारच्या बोटाला अंगठ्याने घर्षण करायचं आहे आणि तेथील शक्ती, तेथील देवता जागृत करायची आहे. या बोटाला अनामिका म्हणतात. या बोटाचा उपयोग आपण देवांना गंध लावण्यासाठी करतो, हळद कुंकू लावण्यासाठी करतो. या मंत्राचा अर्थ असा आहे की आत्मा नित्य आहे, सर्वव्यापी आहे, अचल आहे, स्थिर राहणार आहे आणि सनातन आहे. तिसऱ्या श्लोकात आपण पाहिलं की आत्मा कोणालाही मारित नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. आत्मा कसा आहे? स्थिर आहे, नित्य आहे, अचल आहे, सर्वव्यापी आहे आणि सनातन आहे. 28व्या श्लोकात भगवंत सांगतात, अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रगट असतात, म्हणजे अमूर्त असतात, अव्यक्त असतात, मध्ये तेवढे व्यक्त होतात व पुन्हा निधनाने अव्यक्तच बनतात. हे अर्जुना, हा आत्मा प्रत्येक देहोत्पत्तीच्या वेळी जन्म पावतो आणि नेहमी मृत्यू पावतो. म्हणजे हे जे आत्मे जेव्हा शरीर धारण केलेलं असतं तेव्हा हा आत्मा प्रगट असतो आणि जेव्हा शरीर सोडलेलं असतं तेव्हा आत्मा अप्रगट होतो, असं इथं भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग जेव्हा जन्म होतो तेव्हा आत्मा प्रगट होतो, जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आत्मा अप्रगट होतो. इथं हे भगवंताने आपल्याला सांगितलेले जन्म मृत्यूचं गूढ. मग तू शोक कसला करतोस असं अर्जुन भगवंत सांगतात. हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते. निराकार होते म्हणजे आत्म्याला आकार नाही आहे, आकार तू धारण करतो तेव्हा तू प्रगट होतो. हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते आणि जन्मल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला. जेव्हा त्यांचा नाश होतो तेव्हा ते दुसऱ्या स्वरूपाला प्राप्त होतात, नाहीतर मूळच्या अव्यक्त निराकार अवस्थेला प्राप्त होतात. निराकार अवस्थेला प्राप्त होतात. इथे आपल्याला जन्म मृत्यूचं थोडंसं ज्ञान समजलेलं आहे, म्हणजे आत्मा अमर आहे हे इथे आपल्याला समजतं. रामकृष्ण हरी.